नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिव जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यामध्ये सुदोपसुदी सुरू असल्याचं चित्र अगदी कालपर्यंत दिसत होतं आणि ते तसंच राहील की त्यात कोणी दिलजमाईचा प्रयत्न करेल हे आता येणारा काळच ठरवणार आहे. की ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी पक्षानं जिल्ह्यासाठी नेमलेले संपर्क मंत्री, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे धाराशिवच्या दौऱ्यावर होते आणि त्या दौऱ्यात राज्य कार्यकारिणी सदस्य असलेले आणि अनेक वर्षापासून भाजपचे काम करणाऱ्या ॲडव्होकेट अनिल काळे यांना मंत्री जयकुमार गोरे यांना भेटू दिलं नाही असा त्यांनी आक्षेप नोंदवला आणि ही भेट होऊ नये यासाठी खुद्द माजी मंत्री, मित्रचे उपाध्यक्ष, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीच केलं होतं असं समाज माध्यमावर येऊन त्यांनी सांगितलं. अनिल काळे यांचं समाज माध्यमावर व्हायरल झालेलं हे वक्तव्य पाहून जिल्हा भाजप अध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी तुमचे काही वादविवाद झाले असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही समाज माध्यमावर व्यक्त होऊ नका, पक्षाच्या संघटनेच्या व्यासपीठावर येऊन काय ते सांगा असं खडसावलं होतं. पण त्या दत्ता कुलकर्णी यांचं हे म्हणणं व्हायरल होऊन सर्वांपर्यंत पोहोचेपर्यंतच इकडं रूपामाता समूहानं स्थानिक स्वराज्य प्राधिकरण निवडणुकीत धाराशिव, बीड, लातूर या मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेलेले माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या सत्काराचं आयोजन केलं होतं आणि त्या सत्कार कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका असो किंवा बॅनर असो त्यावर राणा जगजितसिंह पाटील आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राणांच्या पत्नी अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांचा फोटो नव्हता किंवा नाव नव्हतं. यावर रूपामाता समूहाचे सर्व असलेले ॲडव्होकेट व्यंकट गुंड यांनी स्पष्टीकरण पण दिलं. हा कार्यक्रम पक्षाचा नाही, रूपामाता समूहाचा आहे आणि कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं नाही, हे रूपामाता समूहाचं काम आहे, त्यावर अशी चर्चा करणं योग्य नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. हे थोडं झालं की काय तर लगेच हा कार्यक्रम झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांच्या फेसबुक आणि इतर जी त्या याच्यावर आहे त्याच्यावर एक पोस्ट आली आणि ती पोस्ट अशी होती की 30 वर्ष तुम्ही भाजपसाठी कष्ट केलं आहे, मग तुमचं नेमकं पक्षासाठी तुम्ही काय योगदान दिलं हे तरी दाखवून द्या अशी ती पोस्ट होती. साहजिकच जिल्हा परिषद अध्यक्ष असलेल्या आणि भाजपत नव्यानं आलेल्या अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांची पोस्ट जुन्या ज्येष्ठ भाजप नेत्यांना लागली आणि मग पक्ष पातळीवर या पोस्टबद्दल विचारविनिमय सुरू झाला होता. परंतु या पोस्टमुळं असं काही घडेल असं पूर्वी राष्ट्रवादी किंवा समाजवादी काँग्रेसचा गाडा हाकताना पाटील कुटुंबियाचा एक छत्री अंमल त्या पक्षावर होता. पण भाजपत ते कसं जमणार? तो शरद पवारांचा पक्ष
पक्षाचं झाड कोमजलं, आता ते वाळतंय असं दिसताच यांनी तो पक्ष, ज्या पक्षानं यांना, या कुटुंबाला नाव महाराष्ट्रात वेगळं असं स्थान निर्माण करून दिलं होतं, त्या पक्षाचा त्यांनी त्याग करून भाजपत प्रवेश केला होता. पण भाजपत हा तसा कुणा घराण्याचा किंवा कुटुंबाच्या आधिपत्याखाली काम करणारा पक्ष नाही, हे यांना ठाऊक नसावं. आणि ते जुन्याच आपल्या सवयीप्रमाणे या पक्षात वागत आहेत, अशी जुन्या जाणत्या भाजप नेते कार्यकर्त्यांची भावना झालेली होती आणि त्या भावनेतूनच ते होतात. परंतु अर्चना पाटील यांचं म्हणणं की माझे पती आमदार, माजी मंत्री राहिलेले आणि मैत्रचे उपाध्यक्ष राणा जगजितसिंह पाटील यांना ही ज्येष्ठ मंडळी, जुनी भाजप मंडळी सापत्न वागणूक देतात, असंच त्यांच्या पोस्टमधून मथितार्थ निघत होता. मात्र ज्यावेळेस याबाबत पक्षातच हे सुरू झालं, त्यावेळेस आपल्या समाज माध्यम अकाउंटवरून काय पोस्ट गेली हे अर्चना पाटील यांना लक्षात आलं. मग त्यांनी काल आपल्या फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. सगळ्यांच्या त्याग संघर्षामुळे भाजप पक्ष हा उभा राहिलेला आहे. हे आणि परवा काही पोस्ट आली होती, ती पोस्ट मी केलेली नव्हती किंवा करायला लावली नाही, कोणीतरी ती पोस्ट केली आणि माझ्या समाज माध्यम अकाउंटवरून ती व्हायरल केलेली आहे. त्याबद्दल माफी पण जिल्हा परिषद अध्यक्षांनी मागितली आहे. याचा अर्थ जाणून बुजून पायावर पाय ठेवायचा आणि परत चुकलो बरं का असं म्हणायचं, असाच निघतो. पण अगदी काही दिवसातच जिल्हा परिषद अध्यक्षांना उपरती झाली. हेही नसे थोडके आता त्यांच्या काल आलेल्या पोस्टवर भाजपतील ज्येष्ठ जुनी मंडळी काय त्यावर प्रतिक्रिया देतात किंवा निर्णय घेतात, याकडे जिल्ह्याचं लक्ष लागणार हे नक्की आहे. एक ऑगस्टला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत धाराशिव जिल्हा परिषदेनं जी कार्यशाळा आयोजित केली होती, त्या कार्यशाळेत जिल्ह्यात प्रत्येक गावात ठराविक वेळात TV आणि मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांनी करू नये याबाबत जनजागृती करण्याचं काम पण केलं होतं. आणि जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांची जी ही कल्पना आहे, त्या कल्पनेची अंमलबजावणी परवापासून जिल्ह्यात सुरू झालेली आहे. जवळपास 700 गावात हा उपक्रम सध्या राबवला जात आहे. संध्याकाळी 7 ते 9 असं काही ठिकाणी वेळ आहे, तर काही ठिकाणी सायंकाळी 6 ते 8 असा वेळ आहे. ज्यावेळेस त्या वेळेच्या सुरू TV आणि मोबाईल वापरण्याचं जो बंदीचा काळ आहे, ते सुरू होण्या अगोदर गावोगावी भोंग्यात एक ग्रामपंचायतचा कर्मचारी फिरतो, भोंग्यातून सर्व गावाला सूचना देतो आणि मग गावातील बहुतांशी लोक याचं पालन पण करतात असं सांगितलं जात आहे. परंतु एकानं परवा त्याच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट केली आहे.
ते सगळं ठीक आहे हो, असं त्याचं म्हणणं असून पण जे भोंगा वाजवत सूचना द्यायला निघतात ते भोंगा वाजवता मोबाईलमध्ये दंग असतात. त्यांचं मोबाईल वापरावर काही बंधन आहे का नाही तसा खोचकच प्रश्न विचारलेला आहे. उपक्रम स्तुत्य आहे. यामुळं विद्यार्थी मोबाईल किंवा टी व्हीच्या जास्त आहारी जाणार नाहीत आणि 2 तासाचा वेळ अभ्यासात घालवतील, त्यात वेळेचा सदुपयोग करतील अशीच भावना जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांच्या चमूची असावी आणि त्यांची जी ही कल्पना आहे ती मूर्त स्वरूपात कायम राहावी हीच अपेक्षा आहे. आता आपण इथं थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.